महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। डॉक्टर बालाजी किनीकर दातांचे डॉक्टर आहेत, आता विरोधकांचे दात घशात घाला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किनीकरांच्या प्रचार सभेतून विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय। हलक्यात घेतलं म्हणून तुमचा टांगा पलटी केला असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। अंबरनाथमधील महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचारासाठी अंबरनाथमध्ये सभा घेण्यात आली। या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, गोपाल नांडगे, मुरबाडचे भाजप उमेदवार किसन कथोरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील उपस्थित होते। या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बालाजी किनीकरांच्या कामाचं कौतुक केलं, तसंच विरोधकांचे दात घशात घाला असा कानमंत्र दिला। यावेळी शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले। काँग्रेसच्या दावणीला धनुष्यबाण बांधून आमच्यावर पक्षचोरीचा आरोप केला, हलक्यात घेतलं म्हणूनच त्यांचा टांगा पलटी केला असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। पोकळ धमक्यांना आपण भीक घालत नाही असा इशाराही शिंदेंनी दिलाय। आणि डॉक्टर आहे, ऑपरेशन करतो, इकडे एक डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसलो तरी 2 वर्षापूर्वी एक मोठा ऑपरेशन करून टाकलाय। डायरेक्ट टांगा पलटी, घोडे फरार। आणि आता हा डॉक्टर आहे, विरोधकांच्या तोंडातले दात घशात घालशील ना। नोव्हेंबरचे पैसे दिले, आम्हाला माहित होतं हे विरोधक, हे तुमचे सावत्र भाऊ, हे कपटी भाऊ तुमचा नोव्हेंबर मधला हप्ता थांबवणार, म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता दिला। कारण तुमच्या भावाची नीती साफ आहे, नियत साफ आहे, देण्याची दानत आहे। आणि म्हणाले आता आम्ही सरकारमध्ये आल्यावर याची चौकशी लावू, जे दोषी आहे त्यांना जेलमध्ये टाकू। कोणाला धमक्या देत आहे? अरे असल्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे भीक घालत नाही। एकनाथ शिंदेला तुम्ही लाईटली घेतलं, हलक्यात घेतलं, म्हणून तुमच्या विकास विरोधी सरकारचा टांगा पलटी करून टाकला एकनाथ शिंदेने। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।